नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून शिक्षक भरतीपासून अद्ययावत माहितीपासून कोणी वंचित राहणार नाही, अपडेट्सपासून कोणी वंचित राहणार नाही. आता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. एवढी मोठी शिक्षक भरती, ऐतिहासिक शिक्षक भरती होऊ घातली. काल जी काही सूचना आल्यात त्या संदर्भात आपण रात्री लाईव्ह बोललोयच. त्याच्याही पेक्षा वेगळं या व्हिडिओमध्ये असणार आहे किंवा वेगळं अपडेट जे आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच शिक्षक भरतीच्या बाबतीत सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो, दोन्हीही बाबी आपण अपडेट राहिलं पाहिजे. त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण एक अपडेट ज्याला म्हणूया, ती या संदर्भामध्ये घडलेली आहे. शिक्षक भरतीला अनुसरून प्रत्येक गोष्टीशी आपण अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे या शिक्षक भरतीमध्ये नेमकं होतंय काय? आता शिक्षक भरती प्रक्रियेची जाहिराती जी आहेत त्या प्रसिद्ध झाल्या, प्राधान्यक्रम नोंदवले गेले, लॉक झालेले प्राधान्यक्रम. त्याच्यानंतर मग कार्यवाही जी आहे पुढची निवड याद्या जाहीर करण्याच्या अनुषंगाने जी काही कार्यवाही असते, त्या अनुषंगाने वर्ग, इयत्ता, विषय आणि जी काही माध्यम आहे त्या सगळ्या गोष्टी आणि प्रचलित शासन निर्णयाची धोरणं जी काही आहेत, या सगळ्या गोष्टीची पडताळणी करण्याचं काम जे आहे ते शिक्षण विभागाचं सुरू असताना अचानकपणे या भरती प्रक्रियेवर काही विषयाचे जे काही गट आहेत, या गटातील उमेदवारांनी जे आहे ते आता कोर्टामध्ये जे आहे ते गेलेले आहेत. नक्कीच या कोर्टामध्ये जाण्याच्या पाठीमागची कारणं काय? नक्कीच कोर्टात जायला पाहिजे होतं का? या शिक्षक भरतीवर त्याचा काय परिणाम होईल? एवढी मोठी ऐतिहासिक शिक्षक भरती आहे. पवित्र झाली पाहिजे, अपवित्र नसली पाहिजे या हेतूचा मी आहे. आणि अशी अपवित्र जे की मुलांना ऐतिहासिक शिक्षक भरती सामावून घेऊ शकत नसेल, तर नक्कीच या पवित्र पोर्टलमधले हे दोष आहेत, यावर नक्कीच उपायसुद्धा व्हावा लागतो. जसं की काल आपण लाईव्हच्या माध्यमातून माहिती बघितली. अगदी त्या पद्धतीनं हा सुद्धा विषय तेवढाच महत्त्वाचा आहे. मात्र नेमकं हा प्रकरण काय आहे? कोर्टामध्ये याचिका दाखल झालेली आहे, स्टँड झालेली आहे. त्याची सुनावणीसुद्धा जी आहे ते झालेली आहे. कोल्हापूरच्या मुंबई हायकोर्टाचा जो काही सर्किट आहे, कोल्हापूरचं बेंच, त्या ठिकाणी या भरती प्रक्रियेवर जी काही याचिका पडली त्यावर सुनावणी झाली. मग या याचिकेमुळं शिक्षक भरतीवर स्टे येतोय का? तर मित्रांनो, याचिकाकर्त्यांच्या माध्यमातून जे काही आहे त्यांनीच डायरेक्ट या भरती प्रक्रियेला स्थगिती मागवलेली आहे. यावरून स्पष्ट होतंय की त्यांना सामावून घ्या, नाहीतर भरती प्रक्रियेला स्टे, अशा पद्धतीच्या त्यांच्या मागण्या आहेत. तर नेमकं मागण्या काय आहेत बघूया आपण. इंजिनिअरिंगचे जे काही विद्यार्थी आहेत, अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी आणि BCA शाखेचे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांना एक प्रचलित जो काही SCERTचा 15 डिसेंबर 2023चा एक शासन निर्णय होता. त्या शासन निर्णयान्वये सायन्स, मॅथ या विद्यार्थ्यांच्या विषयांचे जे काही प्राधान्यक्रम आहेत यांना प्राप्त व्हावेत असे SCERTचे आदेश होते. मात्र त्यावर पुढील जी काही कार्यवाही आहे त्या पुढील अनुषंगाने जी कार्यवाही होणं अपेक्षित होती ती झालेली नसल्याकारणाने आणि गेल्या टेटमध्ये या विद्यार्थ्यांना, या शाखेच्या विद्यार्थ्यांना भरती प्रक्रियेमध्ये समावेश न करून घेतल्या कारणाने आणि आत्ताही तशा पद्धतीनं डावळल्या या कारणाने काही अभियोग्यताधारक जे आहेत इंजिनिअरिंग आणि BCAचे, जे काही मुंबई हायकोर्टाचं सर्किट आहे, कोल्हापूर सर्किट, त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि याचिका दाखल केली. त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे की आम्हाला या भरतीमध्ये सामावून घ्या. आम्हाला प्राधान्यक्रम जनरेट झालेच नाहीत. आम्हाला प्राधान्यक्रम जनरेट झाले पाहिजे, नाहीतर या भरतीला स्टे द्या. अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे. आणि काल सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये शासनाला तसे आदेशसुद्धा निर्गमित केलेले आहेत. या विद्यार्थ्यांची नेमक्या समस्या काय, अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत नोटीस. त्यानंतर पुढे काय, तर त्या संदर्भामध्ये कोल्हापूर बेंचची जी काही तारीख आहे पुढची, सविस्तरपणे आपलं म्हणणं मांडण्यासाठी शासनाला तसे आदेश दिले तर पुढची तारीख जी आहे ती 25 ऑगस्ट या दिवशी सुनावणी आहे. तेव्हा शासनाची बाजू त्या ठिकाणी मांडायची आहे किंवा शासनाचं म्हणणं जे आहे त्या ठिकाणी मांडण्यासाठी त्यांनाही संधी असेल. तेव्हा पुढची तारीख जी आहे या याचिकेची ती 25 ऑगस्ट ही तारीख आहे. आता सोबतच हे झालं कोल्हापूरच्या सर्किटमधलं. मुंबई हायकोर्टाचं संभाजीनगरचं एक बेंच आहे, त्या ठिकाणी पण अशाच पद्धतीची जी याचिका आहे ती दाखल झालेली आहे.
आता ते याचिकेचं म्हणणं सुद्धा हेच आहे, सारखं साम्य आहे. म्हणजे एका विषयावर 2 ठिकाणी जी आहे ती याचिका त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या आहेत. तिथली याचिकासुद्धा सुनावणी झाली आणि तिथे सुद्धा स्टँड झालेली आहे. तिथली जी तारीख आहे, ती पुढची म्हणजे 5 सप्टेंबर अशी तारीख त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे नेमकं या याचिकेमध्ये म्हणणं काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. या उमेदवारांना या भरती प्रक्रियेपासून 2 वेळापासून विलंब म्हणजे दूर ठेवलं गेलंय. आत्तासुद्धा त्यांचं म्हणणं आहे, की या भरती प्रक्रियेमध्ये आम्हाला दूर ठेवण्यात येत आहे. आम्हाला सामावून घेण्यात यावं आणि आम्हाला तात्काळ जे आहेत त्यांचे प्राधान्यक्रम, जाहिराती प्राधान्यक्रम आम्हाला देण्यात यावेत. असं झालं नेमकं आता या सुनावणीकडे आपलं पूर्ण लक्ष असणार आहे. कारण या सगळ्या गोष्टीवर आधारित शिक्षक भरती असणार आहे. आता या शिक्षक भरतीवर या याचिकेचा काय परिणाम होतो? जर कोर्टाने आदेश दिले तसे, तर भविष्यामध्ये जाहिराती ज्या आहेत त्या जाहिरातीसुद्धा फेरफार होतील. कारण सायन्स मॅथच्या जागेला या उमेदवारांना पात्र करावं लागेल. कारण 15 डिसेंबर 2022चा जो काही SCRTचा नियम आहे, तो त्यांना लागू होतो. मात्र त्याची अंमलबजावणी जी आहे ती झालेली नाही, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. मग पुढे काय होते? आता पुढे वेट अँड वॉच. जशाही तारखा येतील, कोर्ट जे म्हणेल त्या पद्धतीनं जे आहे ते शासनाला त्या ठिकाणी मांडावं लागतं, करावं लागतं. आता शासनाची भूमिका काय असणार आहे, हेही तेवढंच बघण्याचं त्या ठिकाणी आपल्याला उत्सुकता आहे आणि बघावंच लागणार आहे. कारण या सगळ्या गोष्टीवरच अवलंबून जी आहे ती पुढची भरती प्रक्रिया असणार आहे, सुरळीत होणार आहे. नक्कीच नेमका अन्याय झाला तर न्याय मिळाला पाहिजे. मग अन्याय झाला तर शासनाची भूमिका काय असेल, न्यायिक भूमिका, हेही तेवढंच बघणं गरजेचं आहे. मात्र मग या सगळ्या गोष्टीचं कारण काय आहे? भरती प्रक्रियेवर काही परिणाम होईल का? तर नक्कीच परिणाम जो आहे, सरळ आपल्या सूचना देताना स्पष्ट सांगितलेलं आहे, की न्यायप्रविष्ट न्यायालयाच्या अधीन राहून या भरती प्रक्रियेच्या निवड याद्या ज्या जाहीर आहेत ते करण्याचं काम सुरू आहे. मग न्यायालयाच्या अधीन राहून म्हणजे कोणत्या? मग तो 55-60चा निर्णय असू द्या किंवा अजून इतर XYZ निर्णय असू द्या, मग भविष्यात येणाऱ्या याचिका असू द्या, त्यांचा निर्णय असू द्या, या सगळ्या गोष्टीच्या अधीन राहून, निकालाच्या अधीन राहून भरती प्रक्रियेची पुढची कार्यवाही जी आहे ती करण्यात येत आहे आणि काम सुरू आहे. मग असाच निर्णय जर आला यांना सामावून घ्या, तर मग नक्कीच जाहिराती जी आहेत पुन्हा एकदा उमेदवारांना रिकमेंडेड कराव्या लागतील आणि त्यांना प्राधान्यक्रम द्यावे लागतील. त्यांच्याकडून प्राधान्यक्रम लॉक करून घ्यावं लागेल. मग याच्यामध्ये थोडाफार विलंबसुद्धा होऊ शकतो. पण तुर्तास कोर्ट काय म्हणते आणि शासन काय म्हणते हे बघणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळं उमेदवारांनी कुठल्याही संभ्रमात राहू नका किंवा गोंधळात पडू नका. नक्कीच न्यायालय काय म्हणते हे पाहण्याचं फक्त काम करायचं. त्यामुळं कोणी याचा गैरअर्थही काढू नका, अपव्ययसुद्धा करून घेऊ नका. मात्र कोर्टामध्ये याचिका दाखल झालेली आहे शिक्षक भरतीवर, स्टे मागितलेला आहे. आम्हाला नाही तर मग स्टे आणा, अशा पद्धतीच्या मागण्या ज्या आहेत ते त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत, त्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याकडनं, BCAच्या विद्यार्थ्याकडनं. फक्त माझं काम आहे तुम्हाला अपडेट ठेवणे. त्यामुळं या गोष्टी तुम्हाला मी अपडेट करतोय. त्यामुळं हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. नक्कीच याचा निगेटिव्ह अर्थ घेऊ नका आणि स्थिर राहा. जे काही आहे ते भरती प्रक्रिया जी आहे ती सुरळीतच सुरू राहील. मात्र कोर्टाचे आदेश आल्यावर त्याचं पालनसुद्धा करावं लागेल. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या काही समस्या असतील तर नक्की कमेंट्स करा. आणि तुमच्या समस्येला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.